शहराचा आणि जिल्ह्याच्या नात्याने मी एक अध्यक्ष म्हणून या पक्षात मी काम करत आहे आणि करत राहणार आहे. थोड्या दिवसासाठी माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळे पक्षीय काम आणि जरा अलिप्त होत आहे मी थोड्या दिवसासाठी. त्यासाठी मी पत्रकारांना बोललो, यासाठी बोलतो की मी थोड्या दिवसासाठी पक्षातून जरा अलिप्त राहून जरा मी माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळे मी थांबत आहे. व्यक्तिगत अडचण आहे की पक्षीय राजकारण? आणि मन मोकळं बोला. एक तर पक्षात राहायचं की नाही ते ठरवा, काँग्रेसमध्ये जायचं नाही ते आज ठरवा. मी ऑल इंडिया मजलिस इत्यादी मुस्लिम पार्टीमध्येच राहणार आहे. त्या पार्टीवर सक्रिय काम करणारच आहे. थोड्या दिवसासाठी माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळे मी थांबत आहे. MIM पक्षामध्ये आपण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेलात, त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदासाठीचं पत्र मिळालंय का? नाही, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्षांना जाहीर केले की मला. जाहीर करणं वेगळं, पत्र देणं वेगळं. नाही, त्यांनी जाहीर केलं. पत्र म्हणजे काय आहे त्यांनी स्वतः सांगितले. एखादा कोणी पत्रकार विचारलं तर मला सांगा, मी त्यांना उत्तर देतो. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले मला तुमची तरी कोण उत्तर करायची गरज नाही. मी एकदा सांगितलं विषय संपला म्हणून सांगितलं. आता येईल ते पत्र, येणार आहे. नाही, तुम्ही पक्षामध्ये नाराज आहे हे स्पष्ट जाणवत आहे. नाराज नाही. फारुखभाई शाब्दी माझ्या बरोबर आहेत, इम्तियाज जलील साहेब माझ्या बरोबर आहेत, माझे सदर बॅरिस्टर असुद्दीन साहेब माझ्या बरोबर आहे, आमच्या या भागाचे प्रभारी अनवर सादा साहेब माझ्या बरोबर आहेत आणि पक्षात सगळे कार्यकर्ते सगळे माझ्या बरोबर आहेत. माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळे जरा मी थांबत आहे. नाही, मध्यंतरच तुम्ही कुठला तरी एक ऑडिओ व्हायरल केल्यापासून फारुख शाब्दी असतील किंवा वरिष्ठ लेवलचे सगळे नाराज आहेत. काय असं बोलणं झालं होतं पुन्हा? कोणी नाराज नाही, आम्ही सगळे एकत्रच आहे. तर सक्रिय होणे पण थांबत, माझ्या घरच्या अडचणीमुळे मी माझ्या व्यक्तीच कामावर थांबत आहे. एकाच घरात काँग्रेस आणि MIM असं अनेक घरात आहे. असं माझ्या एकट्याच घरात नाही. मोठे आता मी छोटासा कार्यकर्ता आहे. मोहिते पाटील असो आणि इथेच आपल्याकडे एक साधारण नगरसेवक लहू गायकवाड म्हणून एक आहे आपल्याकडे. हो, त्यांच्या घरात पण दोन आहेत. अशा खूप ठिकाणी यायचे. बरं, फिरदोस पटेल मॅडम तर त्यांचं व्यक्तिगत राजकारण, त्यांचा काँग्रेसवर प्रेम आहे, त्यांचं प्रेम ताईवर आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कुठलेही अधिकार नाही, तुम्ही जिल्ह्याचे प्रतिनिधी आहे. मग ही सगळी निवडणूक फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणार आहे ना. असं असताना तुम्ही नेतृत्वालाच एक प्रकारचं चॅलेंज देता असं वाटत नाही का? नाही, ऐकून घ्या. इम्तियाज जलील साहेब सोलापुरात ज्यावेळी आलते त्यावेळी आमचं बोलणं झालं की सोबत तुम्हाला आम्ही जिल्ह्याचा अध्यक्ष करणार आहोत. महापालिकेत किती नगरसेवक आणू शकतो तुम्ही? 20 ते 22 आणू शकतो साहेब म्हणलं आम्ही. नक्की का? हा, नक्की. पण त्यावेळी माझं नाव डिक्लेअर करताना अध्यक्षपदावर त्याने स्वतः इम्तियाज जलील साहेबांनी शौकतभाई तुम्ही किती नगरसेवक आणणार? मी म्हणलो 22. तेव्हाच तुम्ही 20 सांगितले तर 2 वाढले 22 झाले. अभिनंदन तुमचे म्हणले. 22 नगरसेवक निवडून आणून औरंगाबादला यायचं म्हणले मला. रूल त्यांना सांगितलं औरंगाबादला यायचं आणि तुमच्यावर जबाबदारी देत आहे. यासाठी फारुखभाई शाब्दी मी स्वतः आम्ही दोघं बसूनच सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक लढवणार आहोत.